नमस्कार, बुलेटिन 13वर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे देवांग कुस्ती संदर्भातली। देवांग कुस्ती समाज येवला यांच्या वतीने शाकंभरी पौर्णिमा उत्साहात साजरी। येवला येथील देवांग कुस्ती समाजाच्या वतीने शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री चौंडेश्वरी मातेला आशुतोष भागवत यांची शुभ हस्ते पंचामृत अभिषेक करण्यात आला। या प्रसंगी रक्तदान शिबिर आणि कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीने मोफत नेत्रचिकित्सालय व आरोग्य शिबिर ठेवण्यात आले। त्याचबरोबर श्री चौंडेश्वरी मातेला महिला मंडळाच्या हस्ते शाकभाज्यांची सजावट करण्यात आली। शिबिरामध्ये यावेळी रक्तदान शिबिर संकलनासाठी जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांची उपस्थिती होती। आरोग्य शिबिरात नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग तपासणी करून त्याच ठिकाणी औषधे देण्यात आली। तसेच मोफत शस्त्रक्रिया व अल्पदरात चष्मा फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहे। यावेळी चौंडेश्वरी समाजाचे अध्यक्ष मनोज भागवत, फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष कुणाल दराडे तसेच समाजाचे विश्वस्त युवक महिला मंडळ आदी उपस्थित होते। यावेळी कुणाल फाउंडेशनचे डॉक्टर मयुरी जामुनकर, डॉक्टर प्रमोद तिडके, डॉक्टर अमोल जगताप, डॉक्टर श्रद्धा माटे, डॉक्टर अमित गायकवाड, डॉक्टर अनिकेत बारी, डॉक्टर मुक्तानंद जैन, जयदीप बोरसे आदींनी या आरोग्य शिबिरात तपासणी केली। आज सायंकाळी समाजाच्या वतीने श्री चौंडेश्वरी मातेची सामुदायिक आरती होऊन महिलांसाठी हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले व प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। बुलेटिन 13साठी विलास कांबळे, येवला। शाकंभरी पौर्णिमा उत्सव निमित्ताने आज कुस्ती समाज व कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य असं सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्यावेळेस ही संकल्पना मी मनोज भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडे मांडली की आपल्याला या पौर्णिमाच्या निमित्ताने आरोग्य शिबिर घ्यायचं आहे, त्यावेळेस त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि त्यातूनच आपण बघतात की रक्तदान शिबिराबरोबर आरोग्य शिबिर हे दोन्ही इथे या ठिकाणी संपन्न होत आहे। अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। खरं तर कुणाल दराडे फाउंडेशन एक सामाजिक व्यासपीठ आहे ज्याच्यावरती आम्ही आरोग्य, शिक्षण, रोजगार, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, कृषी व क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये गेल्या 3 वर्षापासून अतिशय चांगलं काम करतो आहे आणि या कामातून आमचा हेतू हाच आहे का गोरगरीब जनतेपर्यंत या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे। मग ते आरोग्याच्या माध्यमातून असो किंवा रोजगाराच्या माध्यमातून असो, शिक्षणाच्या माध्यमातून असो, आमचा प्रयत्न हा अतिशय प्रामाणिक आहे। एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाचं हित जोपासण्यासाठी आम्ही गेल्या 3 वर्षापासून हे सगळे उपक्रम राबवतो आहे आणि यात जसं दुधात साखर, आज कुस्ती समाजाबरोबर या ठिकाणी संयुक्त विद्यमाने काम करण्याची संधी कुणाल दराडे फाउंडेशनला मिळाली, त्याबद्दल मी सखोल कुस्ती समाजाचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की आता दरवर्षी या पौर्णिमेच्या दिवशी आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराबरोबर आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करू, एवढा शब्द मी आजच्या निमित्ताने देतो। धन्यवाद। आज शाकंभरी पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने देवांग कुस्ती समाजाच्या वतीने श्री चौंडेश्वरी मातेला प्रथमतः पंचामृत दुग्धाभिषेक श्री आशुतोष भागवत यांच्या शुभ हस्ते करण्यात आला, सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर आज या उत्सवाचं औचित्य साधून कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने श्री चौंडेश्वरी माता मंदिरामध्ये आरोग्य शिबिर, त्याचबरोबर जनकल्याण समितीच्या वतीने ब्लड डोनेशन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। सर्व समाजातील व बाहेरील स्तरातून अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद या आरोग्य शिबिराला आणि ब्लड डोनेशन शिबिराला मिळाला। त्याचबरोबर आज सायंकाळी श्री चौंडेश्वरी मातेची समाजाच्या वतीने महाआरती करण्यात येणार आहे। त्याचबरोबर महिला मंडळांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होऊन या आजच्या
शाकंभरी पौर्णिमा उत्सवाची आम्ही सांगता करणार आहोत. त्याचबरोबर महिला मंडळाच्या वतीने श्री चौंडेश्वरी मातेला शाख भाज्यांची अतिशय उत्तम अशी सजावट करण्यात आली. त्या सर्वांचे महिला मंडळाचे, त्याचबरोबर कुणाल दराडे फाउंडेशनचे व जनकल्याण समितीचे आणि सर्व रक्तदात्यांचे, त्याचबरोबर उपस्थित सर्व समाज बांधवांचे आणि बाहेरील मंडळी ज्यांनी फायदा घेतला असेल त्यांचेही सुद्धा मी मनापासून देवांगकोष्टी समाजाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.